पंतप्रधान नाहीये। मोदी हे लोकनेते नाहीत। मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने फुगवलेला फुगा आहे। अनेक त्यांचे नेते भाजपचे। त्याच्यामुळे मोदींनी कोणती घोषणा केली, मोदींनी घोषणा केली पाकिस्तान ताब्यात घेतली का? मोदी चीनला लाल आग दाखवणार होते, दाखवले का? ट्रम्प दम देतोय तरी मोदी बोलत नाहीत। ट्रम्प रोज दम देतोय। असा पंतप्रधान या देशाला लाभला आहे। देशाचं दुर्भाग्य एवढंच मी सांगेन। 26 महिलांचं सिंदूर पुसलं गेलं आणि नरेंद्र मोदी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला लावतात आमच्या क्रिकेटपटूंना। अशा पंतप्रधानाविषयी आम्हाला आस्था का असावी आणि कोणालाही असू नये। भारतीय जनता पक्षाचा हा एक व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे आणि त्या खेळातले सीईओ हे नरेंद्र मोदी आहे। आजही मुखपत्र सामनामध्ये भारत-पाक सामन्यावर सविस्तर परखड भूमिका मांडण्यात आलेली आहे। या सामन्याचे अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत पडसाद उमटताना पाहायला मिळतात। काही माजी क्रिकेटपटूंनी म्हटले की बीसीसीआयनं खेळाडूंवर हा सामना खेळण्यासाठी दबाव आणला, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जे एशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्षही आहेत, भारतीय संघानं पाकच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन करण्यास टाळलं याचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि सामनाधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली। एक लक्षात घ्या, पाकिस्तानच्या कप्तानाशी आमच्या लोकांनी हस्तांदोलन केलं नाही म्हणून काय पापक्षालन होत नाही ना। तुम्ही त्या मैदानावर खेळलात, तुम्ही पाकिस्तानचे ते इतर पदाधिकाऱ्यांशी हात मिळवणी करताना आम्ही तिथे पाहिलं। ही ढोंग कसली करते मोदींसारखी? ही ढोंग मोदींना शोभतात हो। पण भारतीय क्रिकेटपटूंनी तो कोण, तो सूर्यकुमार यादव की कोणी कॅप्टन आहे, तुम्ही म्हणताना खेळ आहे, मग खेळासारखं तुम्ही का खेळला नाहीत? तुमच्यावर कोणता दबाव होता? एकतर तुम्हाला खेळायचं नव्हतं, तुम्ही मैदानातून बाहेर पडायला पाहिजे होतं। फार ते तुमचे त्या सामन्याचे पैसे गेले असते। भारतीय संघाच्या नोकरदार, मी त्याला नोकरदार संघ म्हणतो, जय शहांचा नोकरदार जो संघ आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची थोडी जरी ठिणगी असती तर ते मैदानात गेले नसते। हात नाही मिळवला, मी पाहिलं नाही, बरं का, ही फुटकळ अशी उदाहरणं देऊ नका, कारणं देऊ नका। तुम्ही शेण खाल्लेलं आहे आणि तुमच्या तोंडाला शेणाचा वास येतो। चल